बांगडे आमचे व्यवस्थित फ्राय झालेले आहे आणि हळदीच्या पानांचा घमघमाट सुटलेला आहे. आता आम्ही ते काढून घेऊया. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 394. आणि आज मी तुम्हाला हळदीच्या पानातील ऑथेंटिक असे फ्राय बांगडे बनवून दाखवणार आहे. चला त्याच्यासाठी पहिल्यांदा आम्ही हळदीची पानं काढूया. पाहिजे तेवढी आम्ही हळदीची पानं काढलेली आहे. आता रेसिपीसाठी साहित्य पाहिजे ते दाखवते. चला, हळदीच्या पानातले फ्राय बांगडे बनवण्यासाठी 5 मी बांगडे घेतलेले आहेत, ताजे आहेत. आणि हळदीची पानं घेतलेली आहेत, मीठ घेतलेलं आहे, कोकम आगळ घेतलेला आहे 1 चमचा, तेल घेतलेलं आहे 1 चमचा, चिंचेचा कोळ घेतलेला आहे, धणे पावडर 1 चमचा घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे तिखट लाल मसाला घेतलेला आहे आणि आल्या लसणाची पेस्ट 1 चमचा घेतलेली आहे. पहिल्यांदा आम्ही बांगडे साफ करून घेऊया. आणि खूप वेळा मी तुम्हाला बांगडे साफ करून दाखवले. आता साफ वगैरे करून दाखवत नाही, डायरेक्ट साफ करून स्वच्छ धुतलेले बांगडे दाखवणार. बांगडे आमचे व्यवस्थित साफ करून 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आता त्यांना आम्ही चवीप्रमाणे मीठ लावूया. आणि पाव चमचा हळद लावूया. आणि चिंचेचा कोळ लावूया. आणि 10 मिनिटांसाठी साईडला ठेवूया. लाल तिखट, हळद, धणे पावडर, आल्या लसणाची पेस्ट एकत्र करूया. आणि त्याच्यात 1 चमचा कोकम आगळ घालूया. त्याच्यात राहिलेला चिंचेचा कोळ घालूया. त्याच्यात थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता तो कोळ घालूया त्याच्यात. आणि एकदम पातळ बनवायचं नाही, अशी मीडियम अशी पेस्ट बनवायची. एकदम पातळही नाही, एकदम घट्टही नाही. आणि बांगडे इकडे ठेवलेले आहेत ना, त्यांना 10 मिनिटं झालेली आहेत. आता त्या बांगड्यांना आम्ही एक करून मीठ मसाला लावून घेऊया. या खाचा घातलेल्या आहेत ना, त्याच्यात असा मसाला भरायचा. आता दुसऱ्या बांगड्याला आपण असाच लावूया. अशा प्रकारे सर्व बांगड्यांना आम्ही मसाला लावून घेऊया. व्यवस्थित बांगड्यांना मसाला लावून घेतलेला आहे. आणि आता 10 मिनिटांसाठी ठेवूया आम्ही मॅरिनेट करून. आता हळदीची पानं घेऊया. 10 मिनिटं झालेले आहे. एक बांगडा त्याच्यावर ठेवूया असा. त्याच्यावर असं हळदीचं दुसरं पान असं ठेवूया. आणि एक टूथपिक घ्यायची आणि अशी लावायची.
मोठं एक हळदीचं पान घ्यायचं आणि इकडे असं बांधून ठेवायचं. अशा प्रकारे सर्व आम्ही बांधून घेऊया. सगळे बांगडे आमच्या हळदीच्या पानात असे रॅप करून घेतलेले आहेत. आणि आता चुलीवर एक फ्राईंग पॅन ठेवलेला आहे. त्याच्यात जास्त तेल घालायचं नाही, एकदम थोडं असं घालायचं, 2 चमचे. तेल पण तापलेलं आहे. आणि आता आम्ही रॅप केलेले बांगडे फ्राईंग पॅनवर ठेवूया. त्याच्यावर झाकण ठेवूया 5 मिनिटांसाठी. 5 मिनिटं झालेली आहे. आणि आता आम्ही बांगडे परतून घेऊया. पुन्हा 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. 5 मिनिटं झालेली आहे. पुन्हा आम्ही हे परतून घेऊया. आता झाकण ठेवायचं नाही, असेच ठेवायचे 5 मिनिटं. 5 मिनिटं झालेली आहे. पुन्हा असे परतून घेऊया. बांगडे आमचे व्यवस्थित फ्राय झालेले आहे. हळदीच्या पानांचा घमघमाट सुटलेला आहे. आता आम्ही ते काढून घेऊ. तेल पण कमी लागलेलं आहे आणि खरपूस असे आम्ही भाजलेले आहे. बांगडे आमचे खरपूस असे फ्राय झालेले आहेत. आणि आता आम्ही एक असा सोडून बघूया. त्याला बांधलेलं हळदीचं पान काढून घेऊया. टूथपिक पण काढून घेऊया. मस्त असे बांगडे तयार झालेले आहेत. आणि हे आम्हाला फ्राय करायला 25 मिनिटं लागलेली आहेत. आज आम्ही ऑथेंटिक असे हळदीच्या पानातले बांगडे फ्राय केलेले आहेत. आणि मस्त असे बांगडे फ्राय झालेले आहेत. गरम गरम आहेत. मस्त असे झालेले आहे. आणि हळदीच्या पानांचा सुगंध सुटलेला आहे. या खायला. एकदमच छान झालेले आहे. आणि तेल पण त्यांना कमी लागलेलं आहे.
आणि एकदमच रुचकर आणि टेस्टी झालेले आहेत. असे बांगडे तुम्ही मुद्दाम हळदीची पानं लावून असे फ्राय करा आणि खा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.